मिथुन राशीच्या लोकांनो, येणारी अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यातलं दारिद्र्य कायमचं संपवून तुम्हाला करोडपती बनवू शकते. पण त्यासाठी तुम्हाला या दिवशी एक असं गुपित काम करायचं आहे जे फक्त नशीबवान लोकच करतात. अचानक धनलाभाचे दरवाजे उघडणार आहेत. पण आधी हे ऐका, जर तुम्ही ही एक चूक केली तर हातात आलेली लक्ष्मी परत जाऊ शकते. काय आहे ते रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अक्षय तृतीया म्हणजे असा दिवस ज्या दिवशी केलेल्या कामाचा क्षय होत नाही. मिथुन राशीचा स्वामी बुध आणि या दिवशीची ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी राजयोग निर्माण करते. तुमच्या राशीच्या 11व्या स्थानात म्हणजेच लाभ स्थानात होत असलेली ग्रहांची हालचाल सूचित करते की आता तुमच्या कष्टाचं चीज होणार आहे. व्यापाऱ्यांसाठी मिथुन राशीच्या व्यापाऱ्यांनी या दिवशी नवीन व्यवहाराची सुरुवात केल्यास तो अक्षय टिकेल. जर तुम्ही नवीन दुकान, ऑफिस किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर यापेक्षा चांगला मुहूर्त नाही. नोकरी, जे लोक नोकरीत बदलासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना अक्षय तृतीयेनंतर 5 दिवसाच्या आत मोठी संधी मिळू शकते. पगारवाढीचे योग प्रबळ आहेत. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी योग्य क्रेडिट मिळतंय का? नसेल मिळत तर या दिवशीचा उपाय तुमची प्रतिमा सुधारेल. अक्षय तृतीया म्हणजे खरेदीचा सण. मिथुन राशीच्या व्यक्तींनी या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ राहील. जर बजेट कमी असेल तर किमान धने किंवा खडीसाखर घरी नक्की विकत आणा. यामुळे तुमच्या घरातील तिजोरी कधीच रिकामी होणार नाही. जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा परतावा मिळण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. जर बऱ्याच काळ जोडीदारासोबत वाद सुरू असतील तर अक्षय तृतीयाला एखादी भेटवस्तू देऊन पहा. तुमचे संबंध पुन्हा मधुर होतील. नवीन नाते जोडण्यासाठी हा काळ अत्यंत सकारात्मक आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी आपल्या आईचा आशीर्वाद घेतल्यास त्यांचे रखडलेले भाग्य उजळेल. हा भाग सर्वात महत्त्वाचा आहे. नीट ऐका. कलश पूजन. एका तांब्याच्या तांब्यात पाणी भरून त्यात थोडं केशर आणि अक्षता टाकून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. बुध ग्रह शांती. या दिवशी हिरव्या गाईला चारा खाऊ घाला. यामुळे तुमच्या बुद्धीला चालना मिळेल आणि योग्य निर्णय घेता येतील. विष्णू लक्ष्मी पूजा. मिथुन राशीचा स्वामी बुध विष्णूचा अवतार मानला जातो. लक्ष्मीनारायणाची पूजा करून त्यांना पिवळी फुले अर्पण करा. काय दान करायचे या दिवशी? या दिवशी मातीचा माठ पाण्याने भरलेला दान करणे मिथुन राशीसाठी सौभाग्यवर्धक ठरेल. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत खूप सोसला आहे. कधी पैशाची चणचण तर कधी जवळच्या व्यक्तीने दिलेला त्रास. पण लक्षात ठेवा, देव जेव्हा देतो तेव्हा छप्पर फाडके देतो. ही अक्षय तृतीया तुमच्यासाठी ते छप्पर उघडणारी ठरणार आहे. फक्त स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. मिथुन राशीच्या लोकांनो, नशिबाची साथ मिळवण्यासाठी सज्ज व्हा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कारण पुण्य वाटल्याने वाढते. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा, जेणेकरून तुमची तिजोरी सदैव भरलेली राहील. तुमची राशी मिथुन असेल तर लाईक टाका आणि तुम्हाला हा अक्षय तृतीयाला काय खरेदी करायला आवडेल ते सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.